गाईस, स्वागत आहे सगळ्यांचंच अशा नव्या कोऱ्या करकरीत अशा चॅनलमध्ये. द सोशल मार्केट हा माझा नवीन चॅनल आहे. या चॅनलमध्ये आपल्याला सगळं ट्रेंडी व्ह्यूअरशिप एंड टू एंड बघायला भेटणार. एक्झिबिशन्स कम सेल सगळं सांगितलं जाणार. आज जो मेन मुद्दा आहे व्हिडिओचा तो आहे की आपण रोहित डेकोरेशन्स या दुकानात जाणार आहे आणि तिकडचे सुबक सुंदर अशा मूर्त्यांचं आकर्षण जे पूर्ण ठाण्यात आहे ते आपण बघू हे खरंच आहे की नाही. इकडे तुम्ही बघू शकता की आपण आता रोहित डेकोरेशन्समध्ये आलो आहोत. इकडे सुंदर सुबक असे मूर्त्या दिसत आहेत. आपण आता आतमध्ये जाऊया आणि हर एक मूर्तीला आकर्षित होऊन पाहूया. ते आपण आतमध्ये आलो तर इकडे आपल्याला असे अनेक सुंदर व सुबक अशा मूर्त्या दिसतात. इकडे वेगवेगळी मूर्ती आहेत, डायमंड केलेले आहेत, पेपर मूर्ती प्लस POP पण आहेत. इकडे वेगवेगळ्या अवतारात पण आपल्याला मूर्ती दिसेल. जसं की इकडे आपण बघू शकतो की स्वामी समर्थांच्या अवतारात आपल्याला मूर्ती दिसते आहे. इकडे कृष्णाचा अवतार पण आहे, प्लस इकडे शंकराच्या अवताराची मूर्ती आहेत. मूर्त्यांना असे सुंदर असं डेकोरेशन केलं गेले आहे. इकडे कृष्ण राधा असं खूप असं सुंदर डेकोरेशनवाली मूर्ती आहे. इकडे या मूर्तींची खास बात आहे की इकडे तुम्हाला POP प्लस शाडू मातीच्या प्लस आपले पेपर मूर्ती पण भेटेल. तर ज्यांना अशी इको फ्रेंडली मूर्ती घ्यायची असतील तर त्यांना इकडे मूर्तीसाठी चांगलं ऑप्शन्स आहेत. इकडे भरपूर सारे थीम्सची मूर्ती आहेत. जसं की आपण बघू शकतो की इकडे असे बाल गणेशच्या टाईपची मूर्ती आहे, अशी सुंदर अशी मूर्ती आहे. त्याच्यानंतर आपण इकडे हर एक मूर्तीला असं आकर्षित होऊन पाहूया. इकडे दगडूशेठचे भरपूर सारे प्रकार आहेत. इकडे एक दगडूशेठ आहे. त्याच्यानंतर सायझेसचे इकडे प्रॉब्लेम नाही आहे. इकडे वेगवेगळ्या सायझेसचे आपण इकडे बघू शकतो की वेगवेगळ्या सायझेसचे पण मूर्ती आहेत. इकडे एक सुंदर अशी कृष्णाच्या अवतारात घेतलेली मूर्ती आहे. इकडे मस्त अशी सजवलेली मूर्ती आपण बघायला भेटतील. ही मूर्ती खास करून मला आवडलेली आहे. ही मूर्ती एक पेपर मूर्ती आहे, इको फ्रेंडली आहे, आपल्या एन्व्हायरमेंटला पण हानिकारक नसून इकडे सुंदर असे मूर्ती आहेत. इकडे आपण बघतील तर सिद्धिविनायकची मूर्ती आहे. सिद्धिविनायकच्या मूर्ती असे वेगवेगळ्या साईजमध्ये पण आपल्याला मिळतील. ही छोटी साईज आहे. तर आता इकडे आपण बघायला गेलो तर इकडे एक मोठी साईज पण भेटेल आपल्याला. ही मोठी साईज आहे. असे वेगवेगळे साईजचे मूर्ती आहेत. इकडे वेगवेगळे प्रकारची मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील. इकडे सगळीच खूप सुंदर असे डायमंडवर केलेले मूर्ती आहेत. असे खूप आहेत. ही मूर्ती जशी बघू शकतो आपण 6 फुटाची मूर्ती अशी मला वाटते. खूप सारी ही कृष्णवाली मूर्ती पण खूप सुंदर अशी दिसते. आपल्याकडे मूर्ती पण आहे, टोटली वर्क केलेली, डायमंड वर्क केलेला आहे. कपडा वगैरे लावून आम्ही सगळं मूर्तीला देतो. टोटली फिनिशिंग वगैरे पूर्ण केलेलं आहे. रेडी आहे मूर्ती. 2-300 मूर्ती आमच्याकडे आता रेडी आहे. 2-300 पॅटर्न्स आहेत. दगडूशेठ आहे, सिद्धिविनायकचा आहे. लहान कोणाला पाहिजे असेल तर लहान बाळाचे पण आहे, बाळ मूर्ती. साईज अवेलेबल आपल्याकडे मूर्त्यांची 1 फूटपासून 3 फूटपर्यंत आहे सर. आणि असे POP असं कसं म्हणजे POPची पण आहे, पेपरची पण आहे, कागदाची बनवलेली पण आहे, सगळे आहे. फुटाचे मूर्तीकडे बघायला मिळतील. असे मूर्त्यांबरोबरच मूर्त्यांसाठी आरस असं मखर असे बनवले गेले आहेत. इकडे खूप सारे डिफरंट टाईप्सचे मखर आहेत. इकडे हा एक मखर आहे जो मला खूप आवडलेला आहे आणि यावर्षी नवीन आलेला आहे तो मखर. इकडे वॉटर बबलसोबत येतो, LED सोबत. इकडे वेगवेगळे मखर आहेत. जसं की यावर्षीचं मोठं आकर्षण छावा असं आहे. लालबागच्या राजाच्या थीमचं मखर आहे. LED लाईटसोबत येतं. इकडे असे मोटरवर फिरणारे पण मखर आहेत. खूप सारे LEDवर चालणारे मखर आहेत. असं बजेटमधला मखर तुम्हाला इकडे भेटेल. इकडे खूप सारे सुंदर असे दिसणारे मखर आहेत, आपण बघू शकतो. तर आता ही एक मूर्ती बघा, हिने माझं खास आकर्षण वेधून घेतलं आहे. ही शिवाजी महाराजांच्या स्वरूपात मूर्ती आहे आणि त्याला असं शोभून दिसणारं असं मखर पण इकडे ठेवलं गेलेलं आहे. छावा असं करून मखर बनवलं गेलं आहे. तर इकडे व्हरायटी असं गणपती बाप्पांसोबत मखर त्यांना जे जसे पाहिजेत तसे पण इकडे भेटतात. तुम्ही याल तर तुमचं मन असं खूप आनंदित होईल अशा मूर्त्यांना बघून. रोहित
गिफ्ट डेकोरेशनचं आहे आपली स्टोर ठाणेमध्ये आहे, घंटाली रोडला सत्यम कलेक्शनच्या एक्झॅक्टली ऑपोजिटला, विष्णुनगर रोड, ठाणे वेस्ट. आणि आपले या वर्षाचे ट्रेंडिंग मकर आहे वॉटर बबल मकर. याच्यात तुम्ही बघू शकता वॉटरचे बबल्स निघतात, मल्टी कलर LED लाईट्स चेंजिंग आहे आणि हा रोटेशनल आसन आहे सोबत. हा रोटेट होणार, हा पूर्ण लाकूडमधून बनवलेला आहे आम्ही.